तसं आपल्या क्लासमध्ये प्रत्येक जो लेसन आहे त्याच्यामधलं सगळं एकदम छान पद्धतीने क्लिअर होतं. टीचर आता जर समजा मेंटल ॲबिलिटी टेस्ट असली तर त्यामध्ये एखादा जर प्रश्न समसंबंधाचा असला तर त्याच्यामध्ये थोडा वेळ लागायचा, तरी एका प्रश्नाला 3 किंवा 2 मिनिटं लागून जायचे. त्याचा सारखाच प्रश्न सायन्स आणि इतिहास यामध्ये जर याच्यातला जो प्रश्न आला तर तो नुसता वाचायचो आणि लगेच खाली आन्सर टिक करायचो. संडे पण सोडला नाही. संडेला पण आम्हाला शिकवलं, तर मी का करते त्याच्यामध्ये म्हणजे 1 नंबर नको आणू. तर मला म्हणजे तेव्हाच ठरवलं होतं की मी NMMS क्रॅक करीन. डबल रिव्हिजन व्हायची आमची, कारण की सिलेबस पण तोच चालू होता आणि NMMSचं पण क्लासेस चालू होती. आणि जे मॅथ्स होतं, सगळ्यांना मॅथ हार्ड वाटतं, पण जे तृप्ती मॅम शिकवत होत्या मॅथ तर एकदम डिटेलमध्ये म्हणजे एक ना एक पार्ट शिकवत होता त्याच्यामुळे मला मॅथ काहीच हार्ड नाही वाटलं त्याच्यामध्ये. की जो हा क्लास आहे तो खूप छान आहे की ते क्लासमध्ये जे टीचर्स आहे खूप चांगले शिकवतात. प्रत्येक विषय आणि सगळं डाऊट सगळे क्लिअर करतात. तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो की जो आपला क्लास आहे यू कॅटापुल्ट फाउंडेशन, सगळ्यांनी या फाउंडेशनचे क्लास करा. आणि मी जशी NMMS ची परीक्षा दिलेली आहे तशीच तुम्ही पण ती परीक्षा द्या. मी त्यांना पहिले तर मेसेज देईन की आपल्याला कॉन्फिडेंट बनवलं जातं की तुम्ही हा एक्झाम क्लिअर करून घेशाल म्हणून. आणि NMMS तुम्ही ह्या क्लासेसला जॉईन करून तुम्ही ते क्लिअर करू शकताय आणि माझ्यासारखाच मी जसा नंबर आणला तसा तुम्ही मिळवू शकताय. आयुष सर जे कलेक्टर आहे त्यांना स्पेशल थँक्यू करतो. जे उज्ज्वल कुमार चव्हाण सर आहे ईडीचे आयुक्त चाळीसगाव, त्यांनी आम्हाला या संस्थेला जोडलेले आहे. आणि अजून जे जळगावचे CEO आहेत ते, अजून आमचे स्कूलचे हेडमास्टर, स्कूल टीचर, अजून हा जो क्लास आहे यू कॅटापुल्ट फाउंडेशन त्यांचे टीचर्स, जे प्रेमा मॅम यांच्या मुळात म्हणजे आम्ही एवढं शिकू शकतो. एवढे आम्हाला भारी क्लासेस भेटलेले, टीचर्स भेटलेले, तर सगळ्यांना थँक्यू. पहले तो जिन्होंने हमें जोड़ा था वो पाश पाटिल थे, उनके लिए तो दिल से थैंक यू है, क्योंकि उन्होंने हमें यू कैटापुल्ट फाउंडेशन जैसे एक संस्था से जोड़ा और उसमें जो टीचर्स है और जो आप है प्रेमा मैम, उन सबको थैंक यू. मुझे लैपटॉप मिला जो जगह के कलेक्टर है उनके हाथों मिला है, तो उनको भी मुझे थैंक यू बोलना है.